नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर। तर मंडळी, पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक देणारी बातमी समोर आलेली आहे। तर केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकूण 1950.80 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केलेला आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट लगेच येत राहील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेहमीच राज्यांच्या सोबत उभे राहिलेले आहे। आता गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी हा आगाऊ निधी मंजूर केलेला आहे। तर हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आगाऊ स्वरूपात देण्यात आलेला आहे, जेणेकरून पूरग्रस्त भागात मदत कार्य तत्काळ सुरू करता येईल। तर यामधील कर्नाटकला मिळणार आहे 384.40 कोटी रुपये आणि महाराष्ट्राला मिळणार आहे तब्बल 1566.40 कोटी रुपये। तर अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने यावर्षी देशभरातील अनेक राज्यांना मदतीचा हात दिलेला आहे। फक्त SDRF नव्हे तर NDRF आणि SDMF निधी देखील मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आलेला आहे। तर आकडेवारीनुसार SDRF अंतर्गत 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। तर NDRF अंतर्गत 15 राज्यांना 2,189.28 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। तसेच SDMF अंतर्गत 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये दिलेले आहेत। तर SDMF अंतर्गत 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तर या वर्षीच्या मान्सून काळात देशभरात 30 राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये NDRFची तब्बल 199 पथके तैनात करण्यात आली होती। हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण मानले जात आहे। तर या पथकांनी पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवले, अन्न पाणी पुरवठा केला आणि मदतकार्य वेगाने पार पाडले। मित्रांनो, केंद्र सरकारने दिलेला हा निधी राज्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं उत्तम उदाहरण आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील पूरग्रस्तांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। तर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांवरील आणि मदत निधी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।